विश्वाची निर्मिती हा शिव आणि शक्तीचा खेळ आहे. हे शिवाचं तांडव आहे. इट इज ए कॉस्मिक प्ले. हा शिव आणि शक्तीचा खेळ आहे, ती लीला आहे असं म्हटलं जातं. शिवपुराणामध्ये विश्वेश्वर संहितेमध्ये असं म्हटलेलं आहे की महाप्रलयानंतर हे चराचर विश्व लोप पावलं होतं, लुप्त झालं होतं. बघा, महाप्रलयानंतर म्हणजे आधीची जी सृष्टी होती ती लयाला गेल्यानंतर सृष्टीच्या निर्मितीची कथा सुरू होते. हे महत्वाचं आहे. आधीची सृष्टी लयाला गेली होती. चंद्र, सूर्य, तारे, महाभूत, आकाश, अग्नी, वायू, जल सगळं लयाला गेलं होतं. स्पर्श, गंध, रस सगळे लयाला गेले होते. सगळ्याचा लोप झालेला होता. दिशांचं भान उरलेलं नव्हतं, कारण सगळीकडे फक्त काळोख होता, तिमिर होता. काळोखच काळोखाला पाहत होता अशी स्थिती होती. आणि सृष्टीचा लय झाला तेव्हा एकच तत्व, सत्तत्व अस्तित्वात होतं. त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे, त्याला शिव म्हटलेलं आहे. आणि योगीजन, साधना करणारे योगी त्या परमसत्य तत्वाला त्याचं सतत चिंतन करतात, मनन करतात, त्याच्यामध्ये निमग्न असतात आणि त्या तत्वाला आपल्या हृदयामध्ये पाहतात. आणि म्हणून चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम असं म्हटलं जातं. बघा, हे जे सत्तत्व आहे हे शब्दांनी त्याचा वर्णन करता येत नाही. तो वाणीचा विषय नाहीये, तो मनाचा विषय नाहीये. ते अव्यक्त आहे, अनादी आहे, अनंत आहे, सर्व कारणांचं कारण आहे. ते जवळ नाहीये, दूर नाहीये, लहान नाही, मोठं नाही, ह्रस्व नाही, दीर्घ नाही. ते अनादी आहे, त्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही. ते निर्विकार आहे, निराकार आहे, सर्वत्र भरून राहिलेलं आहे, सर्वव्यापी आहे. असं जे तत्व आहे ते तत्व एकमेव अद्वितीय होतं. नन अदर दॅन सेकंड अशी ती स्थिती होती. आणि अखंड होतं ते. आपण म्हणतो ना, आय एम होल. दॅट होलनेस, ज्याला खंडितता नव्हती, अशा त्या सत्तत्वाच्या मनामध्ये संकल्प आला, मी एक आहे, अनेक व्हावं, एकोहम बहुश्याम. आणि मग विश्वनिर्मितीचा खेळ सुरू झाला. विश्वनिर्मितीची लीला सुरू झाली. त्याच्या संकल्पानं, इच्छाशक्तीनं, ज्ञानशक्तीनं, क्रियाशक्तीनं ही सगळी सृष्टी निर्माण व्हायला लागली. त्याच विश्वेश्वर संहितेमध्ये शिवाच्या मुखातून, म्हणजे संपूर्ण पुराणामध्ये ही जी काही तत्व आहेत, मग शिवतत्व असेल, विष्णू असेल, रुद्र असेल, हे सगळे आपल्याशी बोलतात, संवाद रूपाने बोलतात. आणि त्या विश्वेश्वर संहितेमध्ये भगवान शिव स्वतः असं सांगतात, मी प्रथम ज्योती स्वरूप स्तंभ रूपानं प्रकट झालो. त्याला जी पार्श्वभूमी आहे की ब्रह्मदेव आणि विष्णू याच्यामध्ये वाद झाला, युद्धाचा प्रसंग निर्माण झाला. त्यावेळेला शिवानं स्तंभ रूपानं, ज्योतिर्रूपानं, लिंग रूपानं ते प्रगट झाले. स्वरूप आहेत. एक आहे निराकार स्वरूप आणि दुसरं आहे साकार स्वरूप. मीच
एकमेव अद्वितीय आहे. प्रथम अग्निमय स्तंभ रूपानं मी प्रकट झालो, नंतर सगुण रूपानं प्रकट झालो. ब्रह्मभाव हे माझे निराकार रूप आहे आणि महेश्वर हे माझे सगुण रूप आहे, असं शिवजी प्रत्यक्ष सांगतात. ते म्हणतात, माझी ही दोन्ही रूप सिद्ध रूप आहे. मी सगळ्यात पुरातन आहे. मी विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. माझं साकार मूर्त स्वरूप, त्यातून ईश तत्वाचा बोध होतो आणि माझं जे निराकार स्वरूप आहे त्यातून ब्रह्मस्वरूपाचा बोध होतो. लिंग हे माझं स्वरूप आहे. लिंग आणि लिंगी याच्यामध्ये काही फरक नाही आणि उपासकाला माझी समीपता माझ्या आराधनेपासून, उपासनेपासून, उपासनेमधून प्राप्त होते. करोति इति शंकराः. भगवान शिवाची सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, बैद्यनाथ, नागेश, रामेश्वर आणि घृष्णेश्वर अशी 12 ज्योतिर्लिंग आहेत. भारतीय संस्कृतीचं मूळ असलेलं वैदिक साहित्य ऋग्वेदामध्ये रुद्राचा उल्लेख सापडतो. यजुर्वेदामध्ये ऋग्वेद सूत्र रुद्रसूत्र आहे आणि हा जो रुद्र आहे ना, दॅट रुद्र इज प्रेज ॲज स्टॉर्म गॉड. आणि इन पुराण दिस रुद्र बिकम्स इज portrayed as a compassionate Shiva, Shankara, and this Shankara or the Shiva is a family man. त्याचं कुटुंब आहे, त्याची पत्नी आहे, 11 रुद्र, 64 योगिनी, भैरवादी त्याचे साथीदार. अशा रीतीनं त्या शिवाचं, शंकराचं मोठं कुटुंब आहे. आता हा जो रुद्राचा कन्सेप्ट आहे, रुद्र ही जी कल्पना किंवा रुद्र हे जे तत्व ऋग्वेदामध्ये सांगितलं आहे, रोदती इति रुद्रः किंवा रुधिरम द्रावयती इति रुद्रः किंवा यत् रोदितम तत् रुद्रस्य रुद्रत्वम, अशा रीतीनं रुद्राची व्याख्या केलेली आहे. त्याचबरोबर वेदांतिक साहित्यामध्ये रुद्राचे 10 अवतार सांगितलेले आहेत. एक महाकाल, ताल, बाल, षोडश, भैरव छिन्नमस्तक, घुमवान, बगलामुख, मातंग आणि कमल हे रुद्राचे 10 अवतार आहेत. आणि रुद्राचे गुण किंवा कॅरेक्टरिस्टिक सांगत असताना कपर्दीन म्हणजे कुरळे केस असलेला, नीलग्रीव म्हणजे निळा कंठ असलेला, कृतिवास, ईशान, उग्र, त्र्यंबक, महादेव वगैरेच्या स्वरूपामध्ये त्याचं गुणवर्णन केलेलं आहे. हे जे रुद्र आहे आणि शिव आहे, दीज आर इंटरचेंज. म्हणजे वेदांतामधला रुद्र पुराणामध्ये येताना शिव होतो, शंकर होतो, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. आणि महाशिवरात्रीची साधना करत असताना एक वैदिक पद्धतीनं बाय चॅन्टिंग रुद्र मंत्र त्याप्रमाणे करता येते. आपल्याला काही रुद्र मंत्र म्हणता येत नाही, रुद्र म्हणता येत नाही, लघुरुद्र म्हणता येत नाही. त्यामुळे आपली साधना ही वैदिक पद्धतीने होणार नाही. पौराणिक पद्धतीनं म्हणजे ज्याच्यामध्ये उपासना सांगितलेली आहे, एकमुक्त राहा, मित आहार घ्या, शिवाची पूजा करा, त्याला
बेल वाहा, प्रार्थना करा, जप करा, ध्यान करा, या मार्गानं आपण ती करतो. एक सांगतो, ज्या वेळेला तुम्ही वैदिक रुद्राची पूजा महाशिवरात्रीला करता, रुद्र म्हणता, पण त्यावेळेला तुम्ही जो जप म्हणता ना, ओम नमो भगवते रुद्राय नमः, आणि आपण ओम नमो शिवाय किंवा नमः शिवाय, आय बो टू द लॉर्ड शिव, अशा रीतीनं आपण जप म्हणतो. हा त्यातला फरक लक्षात राहण्यासाठी म्हणून मी सांगितला. रुद्र मंत्र इज फ्रॉम टाइम इमेमोरेबल. बाय चॅन्टिंग रुद्र मंत्र, the fear of the mind is eliminated. It clears the confusion. Waywardness of the mind is also taken care of. All the negative effects of stars, ग्रह पीडा नाहीशी होते. नकारात्मक गोष्टीपासून सुटका होते. असं हे रुद्र चॅन्टिंगचं महत्व सांगितलेलं आहे. ज्या वेळेला वेदांतामधला रुद्र पुराणामध्ये भोलेनाथ म्हणून येतात, महादेव म्हणून येतात, नीलकंठ म्हणून येतात, सांब सदाशिव म्हणून येतात, भैरवनाथ म्हणून येतात, ते येतात, ते सगुण रूपामध्ये, मानवी रूपामध्ये आपल्याशी ते संवाद सांगतात. त्यांच्या ज्या कथा आहेत त्या मानवी कथांसारख्या आपल्याला पुराणामध्ये सांगितल्या जातात. हे गूढ अनाकलनीय ईश्वर तत्व मंगलकारी शंभूच्या रूपानं, निस्वार्थी भोलेनाथांच्या रूपानं, जो आदिगुरूच्या रूपानं, सृष्टी कार्याचा निर्माता या रूपानं, दक्षिणेश्वर मूर्ती वेदांच्या रूपानं, क्षमाशील आशुतोषाच्या रूपानं, स्थिर अचलेश्वराच्या रूपानं, नटराजाच्या रूपानं आपल्याशी येऊन संवाद साधतात, आपल्याशी बोलतात. हे त्या पुराणातील कथांचं एक महत्वाचं अंग आहे. शिवतत्व समजावून घेताना त्या शिवतत्वाचं जे साकार रूप आहे, जे आता मी तुम्हाला सांगितलं, भोले शंकर आहेत, रुद्र आहेत, सांब सदाशिव आहेत. शिव हे सगळ्यांचे ईश्वर आहेत. ते अधिपती आहेत, पालक आहेत. भगवान शिव निर्गुण घ्या, निराकार रूप घ्या, ते सगळ्याचे धारणकर्ता आहेत, प्रवर्तक आहेत, निवर्तक आहेत. आविर्भाव प्रकट करणारे आहेत, तिरोभाव म्हणजे गुप्त करणारी आहेत. स्वतः स्वयंप्रकाशित आहेत, अजन्म आहेत. या शिवाला काही जण हिरण्यगर्भ म्हणतात, काही जण विराट म्हणतात, कोणी धीर म्हणतात, कोणी सौम्य म्हणतात, कोणी कर्ता कारण कार्य म्हणतात, कोणी तुर्य म्हणतात, कोणी तुर्यातीत म्हणतात. बघा, सगुण म्हणा, निर्गुण म्हणा, संसारी म्हणा, प्रपंचिक म्हणा, असंसारी म्हणा, रागवान म्हणा, विगतवान म्हणा, ध्रुव म्हणा, काही म्हणा, हे जे शिवतत्व आहे ते शिवतत्व जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि संपूर्ण पुराणाच्या साह्यानं, शिवपुराणाच्या साह्यानं, स्कंद पुराणांच्या साह्यानं एकाच गोष्टीकडे निर्देश केला जातो, तो म्हणजे सगुण रूपातील त्या शिवतत्वाची साधना करणं सोपं आहे. ती सर्वसामान्य माणसांनी करावी. निर्गुण शिवाची साधना त्या लिंग स्वरूपामध्ये करावी, अशा रीतीनं विचार त्याच्यामध्ये मांडलेला आहे. शिवपुराणामध्ये दुर्वास, वशिष्ठादी ऋषी, सप्तर्षी, अनेक श्रेष्ठ ऋषी, अरुंधती, अहिल्या, हे सगळेजण शिवाची साधना करत. ऋषी विश्वामित्र, दधीची, गौतम ऋषी, कणाद ऋषी, बृहस्पती, वैशंपायन, व्यास,
उपमन्यू, इंद्रादी लोकपाल, अष्टवसू, नानाविध देवी देवता, गंधर्व, यक्ष, किन्नर, दैत्य, महानात्मे, मनुष्य हे सर्वजण शिवाची आराधना करत असत. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, प्रभू रामचंद्रानं लंकेवर जेव्हा रावणाशी युद्ध करायचं होतं तेव्हा रामेश्वरला शिवलिंगाची पूजा केली. आणि रावण तर निस्सीम शिवभक्त होते. 9 प्रकारचं व्याकरण त्यांना ज्ञात होतं. आणि शिवतांडव स्तोत्र म्हणून आपण जे ऐकतो म्हणतो ते रावण रचित आहे. म्हणजे प्रभू रामचंद्रही शिवभक्त होते, रावणही शिवभक्त होता. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की प्राचीन काळापासून ही शिवाची भक्ती, शिवाची आराधना सुरू आहे. आज महाशिवरात्रीचं महत्व औचित्य साधून आपण एका नव्या आध्यात्मिक यात्रेला उतरणार आहोत. तत्वज्ञान खूप शिकलं, समजून घेतलं तरी ते जीवनामध्ये उतरणं महत्वाचं असतं. आणि ते उतरवणं आपल्यालाच करायचं असतं. आणि त्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो ना, त्या प्रयत्नांना साधना असं म्हणतात. आपली ही जी परंपरा आहे त्याच्यामध्ये पुराणं आहेत, उपनिषद आहेत, वेद आहेत, ही सगळी आपली आध्यात्मिक धरोधर आहेत. आणि हे सगळं जे तत्वज्ञान आहे ना, ते शेवटी वसुदैव कुटुंबिकम या एकाच गोष्टीकडे निर्देश करत असतं. आपल्या ऋषीमुनींनी त्यांच्या आध्यात्मिक अनुभवातून त्यांच्याकडे जे वाहत आलेलं ज्ञान होतं, आध्यात्मिक ज्ञान होतं, ते लोकांपुढे त्यांनी मांडलं. परमोच्च ज्ञान त्यांना जे साधनेमध्ये प्राप्त झालं होतं ते सर्वसामान्य माणसांना सांगताना त्यांच्या भाषेत सांगायला पाहिजे की नको? त्यांना समजेल अशा भाषेमध्ये सांगायला पाहिजे. तत्वज्ञान काही सगळ्यांना झेपतं असं नाही. म्हणून पुराणांमधून ते सांगत असताना ते कथांच्या रूपानं, ते प्रतीकांच्या रूपानं ती सगळी तत्व प्रिन्सिपल्स होती त्यांना मानवी रूप देऊन लोकांना सोपं करून सांगायला त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी ते सांगितलं. आता ही जी महाशिवरात्र येऊ घातलेली आहे ती महाशिवरात्र आपल्याला निसर्ग एक अवसर प्रदान करतो की या शिवतत्वाशी आपण जास्तीत जास्त समन्वय कसा साधू शकतो. नैसर्गिकरित्या आपल्याला एक संधी निसर्गाकडून, परमात्म्याकडून उपलब्ध होत आहे आणि तिचा आपण उपयोग करणार आहोत. स्वयं प्रकृतीचं सहाय्य आपल्याला होणार आहे. मी कोणी आध्यात्मिक विषयावर बोलणारा मोठा अभ्यासू सिद्ध पुरुष नाही, परंतु माझ्या आध्यात्मिक साधनेमध्ये या ज्या काही रहस्यमय गोष्टी आहेत, पुराणांतल्या कथांमधून असेल किंवा परंपरेने आपल्यापर्यंत ज्या काही कथा चालत आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे काही रहस्य दडलेलं आहे ते हळूहळू उकलायला लागलं. काही समजलं, काही समजलं नाही. प्रोसेस खूप मोठा आहे. तर त्या अनुषंगानं मी तुमच्याशी थोडासा संवाद साधणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की मागच्या वेळेला मी पुराणाचा, शिवपुराणाचा उल्लेख केला होता. आता हे जे शिवपुराण आहे, हे जे शिवपुराण आहे त्या पुराणामध्ये किंवा कुठलंही पुराण घ्या,
पुराणाची काही वैशिष्ट्य सांगतात. त्याच्यामध्ये कॉस्मॉलॉजी, कॉस्मोजनॉलॉजी, वंशावळी, इतिहास, सर्ग, प्रतिसर्ग, सर्ग, क्रिएशन, डिस्ट्रक्शन अँड रिक्रिएशन याची विस्तारानं चर्चा आपल्याला सापडते. इट इज एन्सायक्लोपीडिया. प्रचंड त्याच्यामध्ये माहिती असते आहे. काही माहिती आजच्या काळामध्ये आपल्याला त्याचा तसा उपयोग नाहीये, परंतु त्याच्यामधून जे काही तत्वज्ञान सांगितलं आहे, जो काही विचार सांगितला आहे, तो खूप महत्वाचा आहे. ही जी सगळी 18 पुराणं आहेत ना, ती पुराणं रोमहर्षक ऋषी शुकदेव, सूत यांच्या मुखातून मौखिक पद्धतीनं सांगितली गेली आहेत. आणि नंतरच्या काळामध्ये ती मौखिक पद्धतीने सांगत असताना त्याच्यामध्ये ॲडिशन होत गेल्या आणि त्याच्यातला मूळचा गाभा बाजूला राहिला, तत्व त्याच्यातलं बाजूला राहिलं, नुसत्या कथा लोकांपुढे मांडल्या गेल्या. असं होत असतं. त्याच्यामध्ये भेसळ होत राहते, काहीतरी घुसडलं जातं. म्हणून 150 वर्षानंतर ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत एकनाथ महाराजांना करायला लागली. असं होत असतं. आणि एक गोष्ट सांगतो की ही जी पुराणं आहेत, त्या पुराणांचं संपादन, पुराणांचं लेखन, एडिटर जर कोण असेल तर ते व्यास महर्षी होते. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या पुराणामध्ये एक कॉमन थ्रेड सापडतो, एक धागा सापडतो. तो धागा कुठला आहे त्याच्याकडे मी आता आज फक्त निर्देश करतो. एक आहे शिव आणि पार्वतीची जोडी, दुसरी आहे ब्रह्मा आणि सरस्वतीची जोडी, तिसरी आहे विष्णू आणि लक्ष्मीची जोडी, आणि महेश आणि पार्वतीची जोडी. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते थोडंसं विस्तारानं स्पष्ट करणार आहे. परंतु या पुराणांच्या कथामध्ये असलेलं शिवपुराण वाचत असताना लक्षात येत, त्याच्यामध्ये क्वांटम फिजिक्स आहे, त्याच्यामध्ये थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे. बिग बँग थेअरीचं मॉडेल आता आपण सांगतो, ती फार पूर्वी वेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये ते रहस्यात्मक शब्दामध्ये डिकोड करून ती सांगितली आहे. हे सगळं आहे. त्याचा उहापोह मी पुढच्या व्हिडिओमध्ये करीन. आज आपण हे शिवतत्व समजावून घेत असताना या सगुण रूपातल्या शिवाच्या ज्या काही खास गोष्टी आहेत, मग त्रिशूळ आहे, डमरू आहे, सर्प आहे, नीलवर्ण आहे, गंगा आहे, नंदी आहे, याचं आपण त्याच्या मागचा विचार आज समजावून घेणार आहोत. हे जे त्रिशूळाचं चित्र तुम्ही आता पाहिलं, त्रिशूळ इंग्रजीमध्ये ट्रायडंट म्हणतात. त्रिशूळ इंडिकेट्स चेतनाच्या 3 अवस्था, जागृतावस्था, स्वप्नावस्था, निद्रावस्था. इट रिप्रेझेंट 3 गुणांस, सत्व, रज आणि तम. तसंच शिव इज होल्डिंग द त्रिशूळ. इट मीन्स he is beyond all these 3 states of consciousness. He is beyond all these सत्व, रज आणि तम, असा त्याचा अर्थ आहे. आणि या चित्रामध्ये परत दाखवतोय मी तुम्हाला. यामध्ये त्रिशूळाच्या माध्यमातून इडा, पिंगळा आणि सुषुम्ना नाड्या आपल्याला समजतात. आणि हे त्रिशूळ इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्तीचं प्रतीक आहे. आता शूल म्हणजे दुःख आणि त्रिशूल म्हणजे या दुःखांचं निर्मूलन करणारा जो शिव, त्याच्याकडे जे त्रिशूळ आहे
बघा, आयुष्यामध्ये जीवनामध्ये 3 प्रकारची दुःख आपल्याला भोगायला लागतात. एक असतं अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक, ज्याला फिजिकल, मेंटल अँड स्पिरिच्युअल sufferings, and this Shiva's Trishul is that which will take you beyond all this suffering, असा तो त्रिशूळाचा, ट्रायडंटचा अर्थ आहे. आता शिवाला त्रिनेत्रधारी म्हटलेलं आहे. आता हे चित्र पहा. त्रिनेत्रीधारी म्हणजेच ही इज दॅट, तो त्रिकालदर्शी आहे. शिव सीज पास्ट, प्रेझेंट, फ्युचरच्या बियॉन्ड. त्रिकाल ज्ञानी, त्रिकालदर्शी असं ते शिवाचं स्वरूप आहे. म्हणून तो तृतीय नेत्रधारी आहे. आपले हे जे 2 डोळे आहेत ना, त्याच्यापेक्षा पॉवरफुल हे तृतीय नेत्र असतं. आणि असं म्हणतात की ते तृतीय नेत्र जेव्हा शिव उघडतो त्यावेळेला विश्वाचा संहार होतो. वेन युनिवर्स इज डिस्ट्रॉइड, डिस्ट्रक्शन टेक्स प्लेस, शिवा ओपन्स हिज थर्ड आय. पुराणामध्ये, मायथॉलॉजीमध्ये अशी कथा आहे की शंकर शिव जेव्हा मेडिटेशन करत होते, ध्यान करत होते, तेव्हा मन्मथ म्हणजे कामदेव त्याच्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा शिवानी क्रोधाने तृतीय नेत्र उघडलं आणि त्या मन्मथचं भस्म झालं. बट दिस तृतीय नेत्र, त्याची पॉझिटिव्ह साईड अशी आहे की ज्या वेळेला तृतीय नेत्र उघडतो, युअर स्पिरिच्युअल आय इज ओपन, द डिव्हाइन आय इज ओपन, यू सी द एंटायर युनिवर्स. म्हणजे बघा, तुम्ही ध्यानाला बसता, डोळे मिटून बसता, हळूहळू डोळे उघडता, थोडंसं दिसतं, दृष्टी आणखीन मोठी करता, आणखीन गोष्टी दिसतात, खोलीतलं सगळं दिसायला लागतं. ज्या वेळेला हे तृतीय नेत्र ओपन होतं ना, त्यावेळेला यू सी एंटायर युनिवर्स, संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान तुम्हाला होतं. ती पाहण्याची दृष्टी तुमच्याकडे येते. अँड दॅट इज रिप्रेझेंटेड विथ द थर्ड आय. शंकराच्या गळ्यामध्ये सर्प आहे. तो सर्पांचा राजा वासुकी आहे. 3.5 वळसे घातलेले आहेत गळ्याला. आणि शिव टेल्स अस दॅट यू नीड टू कंट्रोल युअर इगो, अहंकार. यू ऑल्सो नीड टू कंट्रोल युअर अँगर, क्रोध. अँड you also need to control your poisonous behavior. विषारी, विखारी वागणं आपलं जे असतं ते कंट्रोल करायला पाहिजे. पुराणातली गोष्ट अशी सांगते की ज्या वेळेला शंकरानं समुद्र मंथन झालं, त्याच्यातून ते विष निघालं, ते विष देवानी त्याला प्राशन करायला सांगितलं. आणि ते प्राशन करत असताना गळ्यामध्ये त्यांनी साठवलं आणि त्या वासुकी सर्पानी गळ्याला जे आवळलं तिथून ते विष संपूर्ण अंगभर भिनलं नाही. हा त्या स्टोरीतला, कथेतला भाग. आता हे जे हा जो गळा आहे, जिथे तो वासुकी सर्प आहे, त्याला त्या ठिकाणी आपण योगामध्ये विशुद्ध चक्र असं म्हणतो. हे विशुद्ध चक्र नीड्स टू बी प्युरिफाईड. आपल्यामध्ये बघा, बऱ्याच वेळेला असं होतं, पॉयझन किंवा विष इज नॉट ऍब्सॉर्ब थ्रू फूड. अन्नामधून विष शरीरामध्ये जातं असं नाही, तर तुमच्या विचारांमधून, तुमच्या इमोशन, भावनांमधून, तुम्हाला जी एनर्जी तुमच्याकडे आहे त्यामधून, किंवा तुमचे जे इम्पल्स आहेत त्या सगळीकडून विष तुमच्यात भिनलेलं असतं, भिनत असतं. त्या विषाला
फिल्टर करण्याची आवश्यकता आहे. आणि गळ्यामध्ये असलेला, शंकराच्या गळ्यामध्ये असलेला शिव सर्प इज इंडिकेटिंग दॅट ही इज देअर टू फिल्टर ऑल द पॉइझनियस थॉट्स, बिहेवियर, इलविल, हेट्रेट. म्हणून तो शंकराच्या गळ्यामधला साप हा प्रतिकात्मक आहे. जरी तो त्याच्या गळ्यामध्ये असला, तो प्रतिकात्मक आपल्याला इंडिकेट करतो की तुमचं विशुद्ध चक्र शुद्ध व्हायला पाहिजे आणि ते सहजासहजी होण्यासारखं नाहीये, हेही आपल्याला त्यातून समजतं. दुसरी गोष्ट की शंकराच्या मस्तकावर चंद्रकोर आहे. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र नाही, चंद्रकोर आहे. प्रतिपदेतली असेल, अत्यंत बारीकशी चंद्रकोर आहे. काय आहे त्याचा अर्थ? कथा एक सांगते की दक्ष प्रजापतीच्या 27 कन्येशी चंद्राने विवाह केला आणि त्यातल्या रोहिणीवरच त्याचं जास्त प्रेम होतं. दक्ष प्रजापतीने त्याला सुनावलं, असं नाही करायचं, 27च्या 27 कन्यांवर तू सारखं प्रेम कर. तरी चंद्र ऐकत नाही. मग चंद्राला शाप दिला जातो. मग चंद्र शिवाची आराधना करतो आणि मग शिव त्याला उशाप देतो की नाही, तू क्षीण होणार नाहीस. तू जरी क्षीण झाला तरी कलेने तू वाढत जाशील आणि पुन्हा क्षीण होत जाशील. क्षीण होण्याचा शाप त्या चंद्राला मिळाला होता. तो चंद्र शंकरांनी, शिवानी आपल्या मस्तकावर धारण केलेला आहे. चंद्र हा मनाचा कारण आहे. आध्यात्मिक साधना करायची असेल तर मनाचा सहभाग किती, त्या छोट्याशा चंद्रकोरा एवढा. लिटिल माइंड इज रिक्वायर्ड. पर्पज इज टू गो बियॉन्ड माइंड. आणि चंद्र जनरली इज अ फेमिनाईन एनर्जी. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि त्याला तिथे मस्तकावर धरण ठेवलं आहे. पूर्णचंद्र नाही. दॅट इज व्हॉट इज इंडिकेटेड ऑफ. आणि म्हणून ज्या वेळेला मी तुम्हाला महाशिवरात्रीची साधना त्या चतुर्दशीला का करायची, दॅट टाइम देर इज नो फुल मून, बारीक चंद्राची कोर असते, ते एक्सप्लेन करून सांगणारच आहे. आणि शंकराचं विषप्राशन केल्यामुळे असेल, त्याचा वर्ण नीलवर्ण आहे, नीलकांती आहे त्याची. त्याचं आकाशाचा रंग बघा निळा असतो. आकाश अनंत असतं. आकाश अमर्यादित असतं. आकाश सर्वत्र भरून सर्वव्यापी आहे. तसं हे शिवतत्व या निळ्या रंगातून सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे, अनंत आहे, अमर्यादित आहे, हे त्याच्यामधून सूचित होत असतं. आता डमरू बद्दल थोडंसं सांगतो. बघा, शंकर किंवा शिव म्हटला की त्रिशूळ येतं डोळ्यापुढे. त्याच्यावर असलेला डमरू लक्षात येतं. नुसता डमरू आहे, त्रिशूळ आहे, आपल्याला कळतंय शिवालय आहे. आता हे डमरू नाद आणि ऊर्जा याचं प्रतीक आहे. नाद मीन्स साऊंड, जो आधी ध्वनी त्यातून व्यक्त होतो, आणि एनर्जी. बघा कसं आहे ना, मॉडर्न सायन्स सेज द युनिवर्स इज अ व्हायब्रेटिंग युनिवर्स. इट इज स्टेट ऑफ व्हायब्रेशन. शंकराचा तो डमरू, मग तांडवासाठी असेल किंवा इतरही कारणासाठी, तो डमरू मधून व्यक्त होणारा ध्वनी इज शोईंग दॅट युनिवर्स इज व्हायब्रेटिंग. देर इज अ सम रिदम, रिदमॅटिक व्हायब्रेशन. बघा, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो, कॉम्प्युटरमध्ये टर्मिनॉलॉजी आपण यूज करतो, केऑस. केऑस दॅट प्रोड्युसेस ऑल टाइप्स ऑफ लॉजिकल गेट्स. आपण केऑटिक सिच्युएशन म्हणजे नोबडी इज अंडर, नथिंग इज कंट्रोल. कोणी त्याच्या कंट्रोलच्या, कोणाच्या अंडर काहीच नाहीये. अशा वेळेला अंधाधुंदी होते, केऑटिक सिच्युएशन होते. परंतु हे जे शिवाचं डमरू
It is controlling the situation, whether it is rhythmatic, chaotic, everything is under control and everything in the state of vibration, everything is produced out of the ध्वनी, हे त्याच्यातून सांगितलं जातं. प्रत्येक शिवालयाच्या बाहेर नंदी असतो. आपल्याला माहिती आहे की नंदी हे शिवाचं वाहन आहे. गणपतीचं वाहन मूषक आहे. विष्णूचं वाहन गरुड आहे. त्याच्या मागे काहीतरी सिग्निफिकन्स आहे. त्याच्याबद्दल मी बोलत नाही. तर हा जो नंदी शिवालयामध्ये असतो, आतमध्ये शंकराची पिंडी असते आणि बाहेर नंदी बसलेल्या पोझिशनमध्ये आहे. उभा नाहीये, ढुशी मारणारा नाहीये, स्टॉक एक्सचेंजचा नंदी नाहीये, तो बसलेला नंदी आहे. नंदी रिप्रेझेंट जीव आणि आतमध्ये शिव आहे. नंदी रिप्रेझेंट जीवा, आतमध्ये शिव आहे. नंदी त्या शिवाकडे पाहतोय आणि त्याची बैठक कशावर आधारित आहे? तर ट्रुथ, सत्य, धर्म, रायटियसनेस, शांती, पीस आणि प्रेम. बऱ्याचदा तुमच्या असं लक्षात येईल की या नंदीचं मुख हे आतमध्ये ज्या गाभाऱ्यामध्ये शिवाची पिंडी आहे तिथे असतं आणि डोळे उघडे असतात. तो त्या शिवाचं ध्यान करतोय अशी संकल्पना आहे. पुराणातली मायथॉलॉजीमधली स्टोरी अशी आहे की शंकराने जेव्हा हलाल प्राशन केलं त्यावेळेला त्याच्या कंठाला दाह होत होता आणि नंदी तिथे बसून फुंकर मारत होता. ही झाली पुराणातली गोष्ट. पण नंदी हे जे आता मी तुम्हाला सांगितलं रिप्रेझेंट जीव. आणि बऱ्याच वेळेला बघा मंदिरामध्ये कोणी त्या नंदी आणि पिंडीच्या मध्ये उभं राहत नाही. नथिंग शुड कम इन बिटवीन द जीव अँड शिव टू इंटरप्ट, हा त्याच्यामधला कन्सेप्ट आहे. तो मी तुम्हाला समजावून सांगितला. हे जे आता मी नंदीचं चित्र दाखवलं आहे ते केदारनाथच्या मंदिराच्या बाहेरचा हा नंदी आहे. आणि दुसरं चित्र हे मैसूरच्या प्रसिद्ध चामुंडा हिलचा नंदी. गंगेचा उगम गंगोत्रीपासून होतो. गंगेला भगीरथी म्हणतात आणि अलकनंदा भगीरथीला जिथे येऊन मिळते ते देवप्रयाग, तिथून गंगेचा प्रवाह सुरू होतो. गंगा ही नदी जीवनदायी आहे. तिला माता म्हटलेलं आहे. गंगेची इतकं महत्व आहे की प्रत्येकाला असं वाटतं की कधीतरी आपण आयुष्यामध्ये गंगा स्नान करावं. या गंगेची कथा जी पुराणामध्ये आहे ती अशी आहे की भगीरथानं गंगेला भूतलाई आणण्यासाठी प्रचंड पेनन्स म्हणजे तपश्चर्या केली. हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून ती गंगा भूतलावर आणण्याचं ब्रह्मदेवानी मान्य केलं. पण त्या गंगेचा प्रवाह एवढा जोरात आहे, एवढा प्रचंड आहे, तर त्या भूमीला ते पेलवेल का? म्हणून मग शंकराला विनंती केली आणि शंकराने ती गंगा आपल्या जटेमध्ये धारण केली. अशी पुराणातली कथा आहे. आता मी सांगितलं तुम्हाला की गंगा ही जीवनदायी आहे. गंगा म्हणजे करुणा, परमेश्वराची करुणा वाहते.
असं एका ठिकाणी विनोबा म्हणालेले मागे मी तुम्हाला सांगितलं होतं. ही गंगा हे प्रेमाचं प्रतीक आहे, पण नुसतंच प्रेमाचं प्रतीक नाहीये. ते प्रेमाचं प्रतीक असतं तर गंगा शंकराच्या हृदयापासून वाहिली असती, पण ती मस्तकापातून जटेतून वाहते. ती ज्ञानगंगा आहे. लौकिकदृष्ट्या गंगेमध्ये स्नान केलं की पाप सगळे धुवून जातात, मुक्ती मिळते, हा लौकिक भाग झाला. परंतु ज्ञानरूपी गंगा, त्याच्यामध्ये स्नान केल्यानंतर पाप तर धुवून निघतात, पण ज्ञानाने मोक्ष प्राप्ती होते, असा त्याच्यातला गर्भितार्थ आहे. आता या गंगेवर इतकं भारतीय मनाचं, भारतीय संस्कृतीचं, हिंदू मनाचं प्रेम आहे. तुम्हाला माहिती आहे, वाराणसीला गंगा आरती होते, हरिद्वारला पण होते. जगामध्ये अशी कुठेही नदी नाहीये की त्या नदीचं एवढं पावित्र्य, तिची आरती केली जाते, अशी कुठेही नदी अस्तित्वात नाहीये. अहो, या गंगेवर किती जणांनी काव्य केलं. महाभारतामध्ये भीष्मपुत्र गंगापुत्र म्हणून आपण समजतो. तर शंकराचार्यांनी गंगाष्टक म्हणून काव्य केलेलं आहे. आणि जगन्नाथ पंडित म्हणून एक होऊन गेले, त्यांनी सुद्धा गंगेवर फार सुरेख असं गंगा लहरी लिहिलेले आहेत. खूप सुंदर काव्य आहे. योगायोगानं गेल्याच महिन्यामध्ये धनश्री रेलेसारख्या विदुषीने जगन्नाथ पंडित रचित गंगा लहरीवर 2-3 व्याख्यानं दिली होती. ते ऐकण्याचा योग आला. खूप सुरेख असं त्या गंगेचं वर्णन केलेलं आहे. मराठीमध्ये 66च्या दशकामध्ये 1966च्या सुमारास विद्याधर गोखले यांनी पंडित जगन्नाथ म्हणून एक नाटक लिहिलं होतं. त्याच्यामधली जी नांदी होती, जुन्या पिढीतल्या लोकांना माहिती असेल, नाट्यसंगीतामध्ये ती म्हटली जाते, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, चिदानंद शिव सुंदरतेची पावनतेची तू मूर्ती, असं ते काव्य आहे. गंगा, गंगेचं महत्व शंकराच्या जटेतून वाहिलं म्हणून नाही, ती खरोखरच जीवनाची सरिता आहे. ती ज्ञानगंगा म्हणून तिच्याकडे पहा. ज्ञानाने मुक्ती हा संदेश त्याच्यातला आहे, तो आपण भारतात अनेक ठिकाणी शिवमंदिरं पाहायला मिळतात. श्रद्धा आणि भक्तिभाव, त्याचबरोबर उत्कृष्ट शिवकृतीचे नमुनेही आपल्याला पाहता येतात. आज आपण प्राचीन, अतिप्राचीन, अर्वाचीन आणि आधुनिक काळातील शिवमंदिरे, शिवलिंग आणि शिवमूर्तीची सफर करूया. अमरनाथचं नैसर्गिक बर्फानं तयार होणारं शिवलिंग, शिवपार्वतीच्या अमर कथेशी त्याचा संबंध आहे. पेलगाव, पिसूटॉप, चंदनवाडी, शेषनाथ, महागुणूस, पंचतारणी असा ट्रेक किंवा बाल्टल मार्गे जाता येतं. आषाढ पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमापर्यंत त्या महिन्याभरामध्ये लाखो भक्त अमरनाथची यात्रा करतात. उत्तराखंडच्या पंचकेदारापैकी तुंगनाथ हे मंदिर हे सगळ्यात उंच समुद्र पातळीपासून 3680 मीटर उंचावर असलेलं, तेथील ही चतुर्मुखी मूर्ती, या मंदिराचा उल्लेख महाभारतामध्ये सापडतो. पांडवांनी या मंदिराचं निर्माण केलं असं सांगितलं जातं. केदारनाथशी जवळचा संबंध असलेलं हे नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिर, रात्रीच्या प्रकाशातील इमेज खूप सुंदर दिसते. आणि ही पशुपतीनाथची लिंगमूर्ती कैलासनाथ महादेव म्हणून नेपाळमध्ये
शंकराची शिवाची सगळ्यात उंच मूर्ती आहे. त्या मूर्तीचं कामकाज 2011 साली पूर्ण झालं. गरियाबाद छत्तीसगडमध्ये हे भूतेश्वर महालिंग हे अत्यंत प्राकृतिक स्वरूपातलं लिंग आहे. त्याची किंवदंत अशी आहे की हे लिंग दरवर्षी थोडं थोडं ते वाढत असतं. हे बहुमुखी हरिहरेश्वर मंदिराच्या उत्खननामध्ये सापडलेलं असामान्य शिल्प या लिंगावर शिवदेवतेच्या उठाव पद्धतीने 359 वरती कोरलेल्या आहेत. डोक्यावर नामाचा किरीट असून एकलिंगी शिवमूर्ती अशा रीतीने 360 शिवमूर्ती आहेत. स्कंदपुराणामध्ये सह्याद्री खंडामध्ये वर्णिलेले त्याप्रमाणे कैलासापती शंकर मंगेशी या नावाने गोमांतकाच्या दक्षिणेला असलेल्या अगनाशिनी नदीच्या तीरावर प्रकट झाले. पणजी फोंडा घाटावरील हे सुंदर मंदिर, या मंगेशी मंदिरात नित्यनेमानं अभिषेक, लघुरुद्र वगैरे धार्मिक विधी चालू असतात. सिरसीपासून 17 किलोमीटरवर दूरचं सोंदा छोटंसं गाव. तेथील दाट वनामध्ये श्यामला नदी वाहते आणि सौंदाचा राजा सावदी याला संतती नव्हती आणि किंवदंतेनुसार नदीच्या पात्रातील खडकामध्ये त्यांनी सहस्र शिवलिंगांचं निर्माण केलं. पश्चात संतती झाली म्हणून या लिंगाला इच्छापूर्ती शिवलिंग किंवा सहस्रलिंग असंही ओळखलं जातं. तमिळनाडूमध्ये पंचतत्वाचं प्रतिनिधित्व करणारं 5 मंदिरं आहेत. त्यातलं त्रिचनापल्लीचं जम्बुकेश्वर मंदिर, या मंदिरामध्ये शिवाची पूजा ही जलरूपानं केली जाते. या मंदिराचं वैशिष्ट्य 2000 वर्ष जुनं मंदिर आहे. 1000च्या वर नक्षीकाम केलेले सुंदर खांब आहेत. दुसरं कांचीपुरममध्ये असलेलं हे एकंबरेश्वर मंदिर, तेथे शिवाची पूजा पृथ्वीच्या स्वरूपामध्ये केली जाते. असं म्हणतात की मार्च एप्रिलमध्ये सूर्याचे किरण त्या मंदिरातून त्या शिवलिंगावर पडतात. तसंच मुर्डेश्वर, ज्याचा उल्लेख शिवपुराणामध्ये आहे, स्कंदपुराणामध्ये आहे, हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आधुनिक काळात त्याची निर्मिती झालेली आहे. शिवाची अत्यंत विलोभनीय अशी प्रचंड मूर्ती आहे. गोपूरसुद्धा तेवढंच सुंदर आहे. आजूबाजूचा परिसर हा समुद्राने वेढलेला आहे. अप्रतिम असं ती जागा आहे. तसंच कोइंबतूरला ईशा फाउंडेशनतर्फे आदियोगी शिवाची प्रचंड अर्धपुतळाकृत मूर्ती आहे. ध्यानलिंग आहे. हे सारं अतिशय विलोभनीय आहे. प्रत्यक्ष पाहून त्याचा अनुभव घेण्यासारखं हे सारं आहे. गंगाधरेश्वर टेम्पल आझिमळा केरळा येथे 58 फुटी शिवाची मूर्तीचं निर्माण झालेलं आहे.